भारत के इतिहास में शायद पहली बार महाराष्ट्र की संत भूमि से निकली भजन कीर्तन की आवाजें देवभूमि उत्तराखंड में गूंज रही थी। अवसर था सरस्वती नदी के उद्गम स्थान पर माना गांव में निर्मित देवी सरस्वती के मंदिर के उद्घाटन का। इस मंदिर की संकल्पना थी विश्वधर्मी प्रोफेसर डॉक्टर विश्वनाथ कराड जी की। सन 2009 में किया गया यह संकल्प 2021 में पूरा हुआ। सरस्वती ज्ञान विज्ञान मंदिर का उद्घाटन समारोह 7 दिनों तक चला, जिसमें जाने माने कीर्तन प्रवचनकारों ने भारत की प्राचीन ज्ञान परंपरा को लोगों के आगे रखा। युवा कीर्तनकार हरिभक्त परायण श्री हरिहर महाराज दिवेगावकर जी से हम सुन रहे हैं भगवत कथा। नारद जी वसुदेव देवकी के महल पधारे हैं। वसुदेव जी ने उनका स्वागत किया है, चरणों की पूजा की है, भोजन दिया है। भोजन के अनंतर सामने बैठ करके बड़ी विनम्रता से वसुदेव देवकी नारद जी से प्रश्न पूछते हैं। कहते हैं कि भगवान श्री कृष्ण हमें पुत्र रूप में मिले, यह हमारा सौभाग्य है, मगर उनसे कभी ज्ञान की चर्चा करने का अवसर नहीं मिला। जब भी हमने ज्ञान की बातें कृष्ण से करनी चाहिए, तभी कृष्ण ने वह हंसी मजाक पर ले लिया, उसका कुछ उत्तर नहीं दिया। मगर जिस ज्ञान से जीव को मोक्ष की प्राप्ति होती है, जिस ज्ञान की प्राप्ति से यह जो जन्म मृत्यु की श्रृंखला है, संसार चक्र है, वह छूट जाता है, 84 लाख योनियों का यह जो भ्रमण है वह मिट जाता है, ऐसा कुछ ज्ञान हमें श्री कृष्ण से श्रवण के लिए नहीं प्राप्त हुआ है। हमारी यह प्रार्थना है कि आप नारद जी, आप ऋषि हैं, ज्ञानी हैं, महात्मा हैं, आप भगवान के स्वरूप को जानते हैं, भगवत तत्व को जानने वाले तत्वदृष्टा ऋषि हैं। इसलिए हमारी प्रार्थना है कि आप हमें ऐसा कुछ ज्ञान का उपदेश कीजिए कि जिस ज्ञान के श्रवण से हमें मुक्ति प्राप्त हो जाए। और तभी नारद जी एक प्राचीन इतिहास उन्हें सुनाने लगे हैं। वह इतिहास ऐसा था, नारद जी कह रहे हैं, एक बार मिथिलापुरी में सम्राट जनक के यहाँ महल में नवयोगेश्वरों का आगमन हुआ। वह नवयोगेश्वर कौन थे? उनका नाम ऐसे बताया है शुकाचार्य जी ने। वो कहते हैं श्लोक में, कवीर हरि अंतरिक्ष प्रबुद्ध पिप्पलायन आविर्होत्रोथ द्रुमिलश्चमसक्कर भाजन एतानि नवयोगेश्वराणि आत्मविद्या विशारदः। कवि, हरि, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविर्होत्र, द्रुमिल, चमस और करभाजन, यह उन नव योगेश्वरों के नाम बताए हैं। वह ऐसे आए कि जैसे 9 सूर्य ही आसमान में उदयित हुए हों। 9 सूर्यों का जब उदय होता है वैसा तेज उनका था। उनकी पूजा की है जनक ने और अपने मस्तक का मुकुट उतार करके उनके चरणों में रख दिया। दोनों हाथ जोड़ करके उनके सामने पृथ्वी पर बैठ करके, जमीन पर बैठ करके बड़ी विनम्रता से जनक विदेहराज क्या बोलते हैं, निमिवाच दुर्लभो मानुषो देहो देहिनां क्षणभंगुरः तत्रापि दुर्लभं मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम। दुर्लभो मानुषो देहो, इस संसार में सबसे दुर्लभ है मनुष्य का शरीर प्राप्त होना। 3 चीजें श्रीमदाध्य जगतगुरु आदि शंकराचार्य ने दुर्लभ बताई है। दुर्लभम त्रयम एतत् दैवानुकग्रह अहैतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः। मनुष्य का जन्म मिलना, उस मनुष्य का मुमुक्षु होना और उस मुमुक्षु को संतों की प्राप्ति होना, संतों का दर्शन, यह सबसे दुर्लभ बात है। सताम ही संग सकलम प्रसूते, सत्संग से हमारा कल्याण हो ही जाता है। सद्गुरु की कृपा हो जाए तो शिष्य के लिए उससे बढ़िया क्या हो सकता है। गुरु कृपा ही केवलम शिष्यस्य परम मंगलम। आज मेरा यह सौभाग्य है कि मनुष्य का शरीर तो मिला ही, मगर इस क्षणभंगुर मनुष्य देह में मुझे आप जैसे संतों का दर्शन हुआ। मम भाग्य एवेति संत दर्शना सुकृतः कारिणः। आपका दर्शन होने से मेरे जन्म जन्म के पाप भी कट गए। इसलिए जगतगुरु तुकोबारा यहां पर कहते हैं, पाप ताप दैन्य जाय उठा उठी झालिया या भेटी हरिदासांची। मुझे आपसे प्रार्थना यह करनी है, मेरे मन में कुछ प्रश्न है। आपकी कुछ सेवा तो हुई नहीं, मगर फिर भी प्रश्न पूछने की मेरे मन में इच्छा जागृत हो रही है। अगर आप कहें
तो मैं वह प्रश्न आपसे पूछूं. तेव्हा जनक राजाला नवयोगेश्वराने सांगितलं, आपण जेही प्रश्न विचाराल ते जगत कल्याणार्थ विश्व कल्याणार्थ असतील असं निश्चितपणे आमचं म्हणणं आहे. आणि म्हणून आपण जे काही प्रश्न असतील ते विचारा. 9 प्रश्न विचारलेत. पहिला प्रश्न आहे भागवत धर्म म्हणजे काय. तेव्हा नवयोगेश्वरापैकी जे कवी नावाचे योगेश्वर होते त्यांनी उत्तर दिलंय, कायेने वाचेने मनाने बुद्धीने आत्म्याने जे जे कर्म घडत आहे ते भगवत अर्पित बुद्धीने करणं त्याचं नाव भागवत धर्म आहे. आता याचा सगळा विस्तार केलाय पण तो विस्तार आपण घेणार नाही. दुसरा प्रश्न, हरियोगेश्वरांना भगवत भक्तांचे प्रकार किती असा केलाय. 4 प्रकार सांगितलेत. अधम भक्त, मध्यम भक्त, उत्तम भक्त आणि निर्गुण भक्त. अधम भक्त म्हणजे ज्याला केवळ मूर्तीत देव दिसतो, ज्याला केवळ मंदिरात देव दिसतो. मध्यम भक्त म्हणजे ज्याला आईवडिलामध्ये, शास्त्रामध्ये, सद्गुरूमध्ये, सज्जन सत्पुरुषामध्ये, महात्म्यामध्ये देव दिसतो. उत्तम भक्त तो आहे की जो सर्वत्र भगवत दृष्टी करण्याचा प्रयत्न करतोय पण अजून त्याची सर्वत्र भगवत दृष्टी झालेली नाही आणि अंतःकरणात काही अंशाने रागद्वेष शिल्लक आहेत. आणि निर्गुण भक्त तो आहे की ज्याला सर्वत्र भगवंताचं दर्शन होतंय आणि ज्याचं अंतःकरण पूर्णतः विकाररहित होऊन परम निर्विकार स्थितीला प्राप्त झाला, तो निर्गुण भक्त आहे. भक्तांचे 4 प्रकार हरियोगेश्वरांना सांगितले. तिसरा प्रश्न अंतरिक्ष योगेश्वराला विचारला, माया म्हणजे काय. मायेची व्याख्या करत असताना अंतरिक्ष योगेश्वर सांगतात की जे घडू शकत नाही ती घडवते ती माया. आता महादेवात आणि विष्णूमध्ये भेद नाही आहे पण तो भेद दाखवते, तिचं नाव आहे माया. जे अघटित आहे ते घडवून दाखवते. आदिशंकराचार्यांच्या भाषेत अघटित घटना पटीयसी माया भास सत्य इव मोह सहाया. मोहाच्या साह्याने सत्य भासते, आहे खोटी पण भासते सत्य. भगवंताची आल्हादिनी शक्ती, ज्या आल्हादिनी शक्तीच्या योगाने भगवंत या सृष्टीची निर्मिती करतात, पालन करतात आणि संहारही करतात. यन्माया वशवर्ती विश्वमखिलम. वर्णन असं केलंय की उद्भव स्थिती संहार कारणिम क्लेशहारिणीम ती माया आहे आणि ती मायाच देवीच्या रूपानं प्रगट होते. ती कधी लक्ष्मीच्या रूपाने, कधी भगवती परांबा आदिमाया शक्ती सरस्वती शारदेच्या रूपाने, कधी पार्वतीच्या रूपाने. ही सगळी मायेची रूप आहेत का. हो, पण ती तत्व भगवत तत्वाचीच आहेत. माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया. आणि अंग आणि छाया, माया आणि ब्रह्म एक की वेगळं. याच्यावर थोडासा विचार सांगतो बरं का. आता 1 मिनिट घेतो. माया आणि ब्रह्म एक की वेगळं. तुकोबारांनी दृष्टांत दिला, शरीर आणि सावली एक का वेगळं. सावली शरीरासोबतच असते ना, जिकडे शरीर जाईल तिकडे मग एक का वेगळी. एकच की, शरीर आणि सावली एकच नाही का, असं जनरली आपलं मत होत आहे. पण जरा बारकाईने बघा, सावली कुणाच्या पायाने तुडवली तर आपल्याला दुखतं का आणि आपला हात तुडवला तर. सावलीचं मस्तक तोडलं, तलवारीचा घाव सावलीवर घातला तर काही फरक पडेल का. आणि तेच शरीरावर पडला तर मग. याचा अर्थ आहे की माया आणि ब्रह्मात भेद आहे की नाही हा फार गहन आणि सूक्ष्म विषय आहे. खरं पाहिलं तर नाहीच आहे भेद आणि पाहिलं तर म्हणावं लागेल की भेद आहेच आहे. आदिशंकराचार्यांनी या मायेविषयी प्रचंड भरपूर काही सांगून ठेवलंय. म्हणूनच आदिशंकराचार्यांचं एक नाव मायावादी असंही होतं. चला, वेदव्यासांनी मायेबद्दल एकच शब्द इथं उल्लेखित केलाय, तो असा, मायया शक्तीर तस्या बाधा सा उत्थानार्थे शरणागती साधकानां प्रपन्नानां यत् कारणं कुर्वन्ति तदहा तारणार्थैहि. जो शरणागत साधक आहे त्याला भगवंत या मायेतून तारून नेतो. गीतेतही असे शब्द आहेत, मामेव ये प्रपद्यन्ते मायामेताम तरंती. ते जे मला शरण येतात ते मायेतून तरुण जातात. आणि मग मायेतून तरण्याचा उपाय प्रबुद्ध योगेश्वरांना 4थ्या प्रश्नाच्या माध्यमातून विचारला. प्रबुद्ध योगेश्वरांनी मायेतून तरुण जाण्याचा उपाय सांगितलाय. 5वा प्रश्न भगवंताच्या अवताराबद्दलचा आहे की भगवंताचे अवतार किती. आपल्याकडे 10 अवतारांची गणना आहे. मत्स्य अवतार, कच्छप अवतार, वराह अवतार, वामन अवतार, नरसिंह अवतार, परशुराम अवतार, राम अवतार, कृष्ण अवतार, बौद्ध अवतार, कल्की अवतार अजून झाला नाही 10वा. 24 अवतारांची गणना भागवतामध्ये आलेलीच आहे. याच्यापेक्षा किती अवतार आहेत तर सांगितलं, अवताराणाम अनंत स्वरूपान अवतारान. उपनिषदकारान सांगतात, रूपम रूपम प्रतिरूपम बभूव. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे किंवा अवताराच्या राशी तोहा उभा, एवढंच. आता चला पुढे. इस तरह के कीर्तन प्रवचनों का आनंद आप उठा पाएंगे विश्व शांति दर्शन पर संत भूमि से देव भूमि तक इस विशेष कार्यक्रम में। मिलते हैं अगले संस्करण में, तब तक के लिए देखते रहिए विश्व शांति दर्शन।
समस्त बंधू भगिनी आणि वारकरी भाविक भक्तांनो, तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर श्री तुकाराम महाराज यांच्या नावाने आणि विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दास कराड यांच्या अथक प्रयत्नाने साकार झालेल्या या विश्वशांतीच्या घुमटातून भागवत वारकरी परंपरेचा हा ज्ञान विज्ञानाधिष्ठित अध्यात्मशास्त्राचा दिव्य संदेश संपूर्ण मानव जातीला सुख, समाधान आणि शांतीकडे घेऊन जाईल याचा आम्हाला विश्वास वाटतो. जगभरातील मान्यवरांनी गौरवलेला हा विश्व शांतीचा घुमट लवकरच जगातील एक आश्चर्य म्हणून ओळखला जाईल आणि भारताला विश्वगुरू म्हणून मान्यता प्राप्त करून देईल अशी आमची प्रांजळ भावना आहे.